सकल मराठा समाजानं कोपरगावात आत्मक्लेश आंदोलन करत धनंजय मुंडे यांना बीड हत्याकांडात सहआरोपी करण्याची मागणी केली आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध आणि या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्याच्या मागणीसाठी कोपरगावात सकल मराठा समाजाच्या वतीनं एकदिवसीय आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं। या आत्मक्लेश आंदोलनात भरत मोरे, अनिल गायकवाड, विकास आढाव, विनय भगत हे सहभागी झाले होते। शहरातील महात्मा गांधी स्मारकासमोर बुधवारी सकाळी 9 वाजता सुरू केलेलं आंदोलन सायंकाळी 6 पर्यंत चाललं। संतोष देशमुख यांची अमानुष हत्या करणारे आरोपी वाल्मिक कराड याच्यासह इतर आरोपींनाही फाशीची शिक्षा देण्यात यावी, धनंजय मुंडे यांना सुद्धा या गुन्ह्यात सहआरोपी करून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई व्हावी अशा मागण्या आंदोलनकर्ते भरत मोरे, अनिल गायकवाड, विनय भगत यांनी केल्या। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ॲडव्होकेट योगेश खालकर, किरण बिडवे, हाशम पटेल, शिवाजी कवडे, शिवसेना महिला आघाडीच्या सपना मोरे, राखी विस्पुते, मुस्लिम समाजातर्फे असलम शेख, फिरोज पठाण, सरपंच शिवाजी जाधव, आरपीआयचे जितेंद्र रणशूर आदी सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळास भेटी दिल्या। यावेळी भरत मोरे आणि असलम शेख यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या। इतकी अमानुषपणे त्यांची हत्या करण्यात आली। हत्या करत असताना संतोषांना पाणी मागत होते, मला पाणी द्या, पण त्यांना पाणी सुद्धा दिलं नाही। त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या अंगावर त्यांनी लघवी केली। मनुष्य जातीला काळीमा फासणारा हा प्रकार घडला। त्याच्यानंतर माझ्या मुलीसाठी किमान मला जिवंत ठेवा, माझे हातपाय तोडले तरी चालतील, पण मला जिवंत ठेवा माझ्या मुलीसाठी आणि माझ्या मुलासाठी। एकदम शब्द सुद्धा आता वोटात येत नाहीये। अशा प्रकारे अमानुषपणे संतोष अण्णांची हत्या झाली। त्यासाठी या धनंजय मुंडेंना सहआरोपी केलं पाहिजे। जे आरोपी फरार आहेत त्यांना पकडून, आणि जे आरोपी आता ताब्यात आहेत, वाल्मिक कराड सारखा तो हरामखोर, त्यांनी किती खून केलेत, किती बळी घेतलेत, किती तरुण मुलींना उचलून त्यांच्यावर अत्याचार केलेत आणि त्यांना जिवंत पुरल्या गेलं, हे सगळं बाहेर आलं पाहिजे। त्यासाठी यांना फास्ट ट्रॅक चालून यांच्याकडून सगळा सुगावा घेऊन यांना त्वरित फाशी दिली पाहिजे। आणि विनंती, आमचा आत्मक्लेश आंदोलनाचा हेतूच आहे धनंजय मुंडेंना सहआरोपी करावं। सहआरोपी केल्यानंतर त्यांची आमदारकी जाईल आणि त्यांना उमेदवारी पक्षाने देऊ नये, कारण असे हरामखोर लोक जे जातीयवाद करून एक समाज नष्ट करण्याच्या मागे जर असतील, त्यांचा कुळ संपवण्याच्या मागे जर असतील, तर अशा प्रवृत्तीच्या, अशा राक्षस वृत्तीच्या माणसांना या समाजात, या धर्तीवर राहण्याचा अधिकार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान। कोपरगाव येथे सकल मराठा समाजातर्फे व सर्व पक्षीय, सर्व धर्मीय आत्मक्लेश आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे। सर्वप्रथम मी कोपरगाव शहर मुस्लिम समाजाच्या वतीने या आत्मक्लेश आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो। खरं सांगायचं, संतोष देशमुख यांची जी हत्या झाली ती इतकी निर्घुण हत्या होती की त्यांना मारताना यांनी जेवढे राक्षसी एक रुद्र अवतार यांना जसा संचारला होता असं त्यांच्या फोटोतून तरी दिसून येत आहे। माझी विनंती राहील का आजपर्यंत त्याबद्दल सर्वांनी काही माहिती दिलेली आहे, इथल्या कार्यकर्त्यांनी पण सगळं सांगितलेलं आहे, परंतु मला जी मागणी एवढीच राहील का फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला जरी चालू असला आणि तो खटला फास्ट ट्रॅक कोर्टात त्यांना फाशीची शिक्षा झाली, पण कोऑपरेटिव्ह प्रकरणात काय झालं, गेल्या 5 वर्ष झाले फाशीची शिक्षा जाहीर झालेली, परंतु त्यांना अजून फाशी देण्यात आलेली नाही। तर फास्ट ट्रॅक कोर्टात फक्त खटला चालून फाशीची शिक्षा फक्त जाहीर न करता फाशीची शिक्षा सुद्धा ही फास्ट ट्रॅक प्रमाणे झाली पाहिजे। जर शिक्षा जाहीर झाली तर आता सपनाताई म्हटले की शिक्षा झाली त्याला 5 मिनिटाचा सुद्धा वेळ नाही दिला, कारण परत ते अपील हायकोर्टात जाणार, सुप्रीम कोर्टात जाणार, हे करत बसण्यापेक्षा एकदा सिद्ध झालं त्यांना जागेवर फाशी दिली पाहिजे। अशा हरामखोरांना जर जागेवर फाशी दिली तर पुन्हा असं कृत्य करण्याचं कुणी डेअरिंग करणार नाही। मी कोपरगाव शहर वासियांतर्फे जाहीर निषेध करतो। कोपरगाव शहर मुस्लिम समाज संतोष देशमुख यांच्या दुःखात पूर्णपणे सहभागी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। एस9 मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।